नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि तुमचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो। आज आपण अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली सरांचा वृक्ष पंचक हा लेख अभ्यासणार आहोत। हा लेख सरांच्या पाखरमाया या पुस्तकातून घेतला आहे। हा लेख 5 लेखांचा समावेश करून तयार करण्यात आला आहे। त्यातील आपण पहिला लेख गोरखचिंच हा अभ्यासणार आहोत। चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया। जंगलात काही झाडं महाकाय आकाराची वाढतात। त्या कुळातील हजारो झाडांत एखाद्याच वृक्षाला ही संधी लाभते। अशा झाडांना इंग्रजीत जायंट ट्री म्हणतात। त्याचा अनुवाद काही जण राक्षसी झाड असाही करतात। अशा झाडांना वृक्ष पुरुषोत्तम म्हणून संबोधावं असं माझ्या एका वनस्पती शास्त्रज्ञ मित्रानं सुचविलं। मला मात्र अशा झाडांना देववृक्ष म्हणायला आवडतं, कारण निसर्गदेवाचा वरद हस्त असल्याशिवाय अशी झाडं वाढूच शकत नाहीत। केरळ, कर्नाटक, आसाम आणि पश्चिम बंगाल येथील सदापर्णी वनांत प्रचंड महाकाय वृक्ष आहेत। केरळमधील नीलांबूर इथं कोनोली या ब्रिटिश वनाधिकाऱ्यानं केलेली 125 वर्षापूर्वीची सागाची लागवड ही भारतातील सर्वात जुनी म्हणावी लागेल। तेथील एका देववृक्षाची गोलाई 125 सेंटीमीटर असून उंची 42.12 मीटर आहे। परंतु यापेक्षाही अधिक वयाचा सागाचा देववृक्ष आंध्र प्रदेशातील मर्रीपसाला इथं आहे। त्याचं वय 150 वर्षांचं आहे। त्याची गोलाई 435 सेंटीमीटर आणि उंची 48.2 मीटर आहे। निलगिरी पर्वतातील एका निलगिरीच्या झाडाला भारतातील सर्वात मोठा पुरातन वृक्ष म्हणावं लागेल। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आलापल्ली इथं सागाचा एक भीमकाय वृक्ष आहे। अशीच महाकाय सागवान वृक्षाची जोडी नवेगाव बांध येथील सरोवराकाठी होती। नागझिऱ्यात असाच एक बेहडाचा वृक्ष आहे। मेळघाटातील जंगलात मी हळदू वृक्षांचे अनेक देववृक्ष पाहिले आहेत। तेथील एका हजारी वडाकडे पाहून कलकत्त्यातील वनस्पती उद्यानातील विशाल वटवृक्षाची आठवण होते। देवाच्या दर्शनाला जावं तसं मी या देववृक्षांच्या भेटीला जातो। त्यांच्या भव्य दिव्य आभाळाशी भिडलेल्या गोपुरांकडं आदरानं पाहून मनाशी म्हणतो, हे प्रभो, मी तुझा कृतज्ञ आहे, केवळ या वृक्षाकरिता। तू अदृश्य असलास तरी या वृक्षांमुळे तुझं दर्शन होतं। असंच आश्चर्य मी जेव्हा जेव्हा गोरखचिंचेच्या झाडांकडे पाहतो तेव्हा वाटतं ते वाढते ते देववृक्ष होण्यासाठीच। गोरखचिंच म्हणजे आफ्रिकातील बाओबॉब हे झाड, परंतु आयुर्वेदासारख्या प्राचीन ग्रंथात त्याचे वनौषधी गुणधर्म सांगितले आहेत। त्यामुळे हे झाड प्राचीन काळापासून भारतात आढळून येत असावं। गोरखचिंच हे दीर्घायुषी झाड आहे। फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञ ॲडन्सन म्हणतो की आफ्रिकेतील गोरखचिंचेची काही झाडं 5000 वर्षाइतकी पुरातन आहेत। ॲडन्सन याच्या नावानंच हे झाड ओळखलं जातं। या झाडाची पानं किंचित सावरीच्या पानांसारखी दिसतात। पानगळ झाली की या वृक्षांचं सुंदर काष्ठशिल्प दिसू लागतं। वसंत ऋतूच्या प्रारंभी त्याला पालवी येऊ लागते। त्याच वेळी फुलांच्या काळ्या दिसू लागतात आणि एखाद्या रात्री या वृक्षाला फुलांचा बहर येतो, तेव्हा ते अलौकिक दिसू लागतं। या झाडाला दुधी भोपळ्याप्रमाणे वीतभर लांबोळी फळं येतात। फळांची बाहेरची साल कठीण असते। या फळातील पिठाचे गोळे फार आंबट असतात। त्यांचा चिंचेऐवजी उपयोग करतात। याचं आणखी एक नाव चोरी चिंच असंही आहे। झाडांची नावं कशी ठेवली जातात याचा इतिहास बोधप्रद आहे। या वृक्षाखाली गोरखनाथ आपल्या शिष्यांना
उपदेश देत असत, म्हणून त्याचं नाव गोरखचिंच ठेवण्यात आलं. संस्कृतमध्ये या झाडाला गोरक्षी म्हणतात. या अजस्त्र झाडाचा आकार गाजरासारखा वाटतो, खाली रुंद आणि वर निमुळता होत गेलेला. या वृक्षाच्या उत्पत्तीविषयीची एक लोककथा आफ्रिकेत प्रचलित आहे. प्रत्येकानं झाडं लावावी म्हणून देव ती वाटीत होता. वाटता वाटता शेवटी एकच झाड शिल्लक राहिलं. एवढ्यात तिथं तरस हा प्राणी आला. तरसाला वाईट कृत्यांचा अधिष्ठाता म्हणतात. तो देवाला म्हणाला, मला पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल. इतरांपेक्षा मला तुझ्याकडून वेगळी वागणूक मिळते. देवानं लगेच त्याला शिल्लक राहिलेलं रूप दिलं. ते बाओबॉबचं झाड होतं. देवाविषयीच्या द्वेषामुळं तरसानं झाड उलटं लावलं. निग्रो लोक या झाडाच्या बुंधात मृतांना ठेवतात आणि आश्चर्य असं की ते प्रेत न सडता कसलीही प्रक्रिया न करता सुकून जातं. यावरून मला इजिप्तमधील पिरॅमिडची आठवण झाली. वस्तुतः या झाडाचा आकार पिरॅमिड सारखाच आहे. पिरॅमिड बांधताना त्या काळातील वास्तुशास्त्रज्ञांपुढं गोरखचिंचेचं झाड तर नसेल, कारण पिरॅमिड ही देखील मृत व्यक्तींची थडगीच आहेत. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. गोरखचिंच हा मला निसर्गाचा गूढ सावलीदार रक्षक वाटतो. गोरखचिंच नावातच एक गूढता आहे. घनदाट पर्णांनी व्यापलेले, वाकडी तिडकी फांदींनी बनलेले त्याचे रूप जणू एखाद्या प्राचीन ऋषींच्या ध्यानमग्न आसनासारखे दिसते. वाऱ्याच्या झुळकीने डोलणाऱ्या त्या फांद्या कधी सावली देतात तर कधी पानांच्या सळसळीने जणू काही पवित्र मंत्रोच्चार करतात. उन्हातानात चालणारा थकलेला प्रवासी या झाडांच्या आडोशाला आला की त्याला जणू निसर्गानेच हात धरून विसाव्यासाठी बोलावले आहे असे वाटते. गोरखचिंचच्या झाडाखाली जमिनीवर पडलेली सुकलेली पानं, मंद वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या फांद्या आणि झाडाच्या खोडावर उगवलेली शेवले ही सगळी दृश्य एकत्र येऊन एक शांत समाधीमय वातावरण निर्माण करतात. गोरखचिंचच्या शेंगा अनोख्या आकाराच्या असतात, गोलाईत वाकलेल्या, काळसर हिरवट रंगाच्या. या शेंगामध्ये लपलेल्या बिया जणू काळ्या मोत्यांसारख्या भासत असतात. कधी मुलं त्या गोळा करून खेळतात, तर कधी गावातल्या वृद्ध लोकांच्या गोष्टींमध्ये या झाडांचा उल्लेख जादुई वृक्ष म्हणून येतो. म्हणतात पूर्वी साधू संत या झाडाखाली ध्यान लावत असत, म्हणून गोरखचिंच या नावात गोरखनाथ या महान योगींची आठवण साठवलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात गोरखचिंच नवीन पालवी धारण करते. हिरवीगार पानं पावसाच्या थेंबांनी न्हावून निघतात आणि झाड जणू नवजीवनाने उजळून निघतं. त्याच्या सावलीत बसले की मनावरचं ओझं हलकं होतं, विचार शांत होतात आणि आत्मा निसर्गाशी एकरूप होतो. गोरखचिंच फक्त झाड नाही, ती एक महान अनुभूती आहे, विसाव्याची, शांतीची आणि आत्मानुभूतीची. निसर्गाने माणसाला दिलेल्या अनमोल देणग्यांपैकी ही एक, जी प्रत्येक ऋतूत, प्रत्येक मनस्थितीत आपल्याला आपल्याच आतल्या निसर्गाशी जोडून ठेवते. गोरखचिंच म्हणजे निसर्गाचा ध्यानगर्भ हृदय. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.